आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीचं पुरणपोळीचं जेवण बनवून दाखवणार आहे। यात आपण पुरणपोळी, रस आणि आमटी, वरण भात, पापड असा थोडा मेन्यू ठेवणार आहे। मी आधीच आंब्याचा रस काढून घेतला होता। आंब्याचा रस काढून घेतला मिक्सरमधून, त्याच्यात वेलची पूड टाकून घेतली होती। दुसरीकडे ही चणा डाळ आहे, हिला मी 1 तास गरम पाण्यात भिजवायला घातली होती। याच्याने चणा डाळ चांगली शिजते। तर ते 1 तासानंतर त्याच्यात मी हळद टाकली, तेल टाकलं, जितकं पाणी हवं होतं शिजवायसाठी तितकं पाणी पुरेसं टाकलं। मग नंतर 5 ते 7 शिट्ट्या मी याच्या घेऊन घेईल। मग याच्यानंतर आता कणिक मळायसाठी खाली आधी थोडंसं पाणी आणि मीठ, थोडंसं हळद हे सर्व मिक्स करून तेल टाकून वरून 2 चमचे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि चांगलं लुसलुशीत कणिक मळून घेणार आहे। याच्याने पुरणपोळी चांगली बनते। आणि ते आपण खाली हळद टाकली होती ना, तर ते थोडं नीट मळून घ्यायचं। थोडं म्हणजे आधीच पाण्याच्या ते चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे कसं तो जो कलर आहे येलो कलर तो सर्वीकडे येईल। जास्त हळद नाही टाकायची, नाही तर ते त्याचा हळदीचा मग जो तो टेस्ट असतो ना मसाल्यासारखा तो यायला लागतो। चांगलं तेल लावून मळून घ्यायचं याला। मग नंतर याला आपण 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवणार आहोत। पाण्यात भिजवून ठेवायचं। याच्याने काय होतं, चांगली लुसलुशीत आपलं कणिक बनवून तयार होते। पूर्णपणे सर्व तेल लावून घ्यायचं आधी आणि मस्त तांब्यावर पाणी टाकून घ्यायचं याच्यात आणि याला ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं। आता आपली ही चणा डाळ जी आहे ही शिजून झालेली आहे, चांगली शिजली गेलेली आहे 5 ते 7 शिट्ट्यांमध्ये। मी थोडीशी हळद वगैरे टाकलं होतं आधीच। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेईल आणि याचं थोडंसं पाणी आणि थोडीशी डाळ आमटी बनवायसाठी बाजूला काढून घेईल। आणि आता दुसरीकडे शोप आणि थोडंसं जायफळ याला मी रोस्ट करून घेणार आहे, याची पावडर करून घेणार आहे। आता बनवूया पुरणसाठी डाळ टाकली आहे मी पातेल्यामध्ये आणि गूळ टाकला आहे। जितकं डाळ तितकाच गूळ लागतो, तर मी जेवढं बरोबरीने प्रमाण घेतलं होतं। आमटी बनवायसाठी इथे जे आहे ते मी कांदा भाजून घेतला होता। आता हे जे कणिक होतं ते आपलं चांगलं झालं होतं 15 ते 20 मिनटं। आता याला मी चांगलं पाण्यातून काढून घेतलं आहे आणि याला चांगलं तेल लावून मळून घेतलेलं आहे। तुम्ही आधी बघितलं असेल आणि आताचा टेक्स्चर बघू शकतात। कांदाही छान परतला आहे। आता पुरण पण आपण शिजायला लावलं होतं, म्हणजे गुळासोबत आपण याच्यात पेस्ट वगैरे टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं वेलची वगैरे आणि जी पावडर केली होती ती लास्टमध्ये टाकायची। इथे हे कांद्याचं पेस्ट करून घेतलं आहे आणि टोमॅटोचं पेस्ट करून घेतलं आहे रशी बनवायसाठी, आमटी बनवायसाठी। कढईत तेल टाकलं, कांद्याची पेस्ट टाकली, त्याला चांगलं असं थोडंसं फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये, ज्याच्याने छान असं तर्री आपली बनून रेडी होते। इथे टोमॅटो टाकलेला आहे। मी वाटणामध्ये लसूण नाही टाकलं, कारण की मी एक मसाला घेतला आहे त्याच्याने सर्व येऊन जातं। आधी मी घेतलं होतं हा मसाला आहे, हा छोले मसाला, हळद आणि ते धना पावडर आणि थोडं तिखट। आता हे सर्व छान मिक्स झालं, तरीला थोडंसं तेल सुटलं की मग याच्यात सर्व आता मसाले टाकायचे। मीठ आता टाकायचं नाही, मीठ अगदी शेवटी टाकायचं, नाही तर मग मिठाचा टेस्ट चालला जातो, ते बरोबर नाही लागत। मी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं, त्याच डाळीच्या पाण्याने मी मसाला शेकेल आणि फ्राय करेल आणि मग नंतर त्याच्यात थोडीशी डाळ होती ते पण त्याच्यात टाकेल। पुरण बनून रेडी झालेलं आहे। पुरणामध्ये असा चमचा सराटा उभा राहिला की समजायचं पुरण अगदी छान झालेलं आहे। आपला आटा झालेला आहे, पीठ घेतलं आहे, तूप घेतलं आहे, कणिक पण छान मळून झालेली आहे। आता आपण इथे पोळी करायला सुरुवात करूयात। गोळा छान मळून घ्यायचा, हातात घेतल्यानंतर तेल लावून छान मळला गेला पाहिजे। मस्त असा लुसलुशीत आणि मऊसर गोळा बनला पाहिजे। कोणी गोळा कणकेचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा घेतं, कोणी बरोबरीने घेतं। तर असं ज्याची त्याची पद्धत असते बनवायची, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात पुरणपोळ्या। हे मी कणकेचा उंडाही गोल करून घेतलेला आणि पुरणाचाही उंडा गोल करून घेतलेला। आता छान याला असं थापूयात आणि मोदक कसा बनवतो आपण तसं याला भरवूयात आणि याची पुरणाची पोळी लाटून घेऊयात।
सर्व स्वयंपाक बनवून झालेला आहे. आमटी बनवून झालेली आहे, रस बनवून झालेला आहे, पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहे, वरण भात, कांदा, पापड, मीठ अशा पद्धतीने मी सोप्या पद्धतीने बनवलं आहे. आवडलं तर लाईक करा.